हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही खूप मजेत असाल। तर सकाळची वेळ आहे, चिऊला शाळेत जायची घाई असते। चिऊचा डबा तयार झालेला होता, त्यानंतर तिचे केस विचारायचे होते। तसे तिला 2 वेण्या येतात घालायला, पण आईच्या हातून जे समाधान मिळतं ना वेण्या घालून, ते स्वतःच्या हातून मिळत नाही। स्वतः विचारल्याच्या नंतर असं वाटतं की कुठेतरी कसं तरी आलं असेल, पण जेव्हा आई वेण्या घालते ना तेव्हा एक वेगळं समाधान असतं। मी वेण्या घालायच्या आधी तिच्या डोक्याची थोडी मसाज करून देते, तेव्हा तिला खूप मजा येते। जेव्हा तिची मसाज करते तेव्हा तिला असं वाटतं, वाव मम्मी तुझ्या हातामध्ये तर जादू आहे ग, म्हणून ती माझ्याकडूनच वेण्यासुद्धा घालून घेते। तर तिच्या वेण्या घालत असताना सुद्धा आम्ही खूप गप्पा गोष्टी करत असतो। ती काय काय सांगत असते शाळेतले किस्से। तर आता ती तयार झालेली होती शाळेत जायला, त्यानंतर मी सुद्धा नाश्ता करून घेतला आणि मला लगेच देवपूजासुद्धा करायची होती। सकाळच्या वेळेला देवपूजा करणं मला पॉसिबल होत नाही, कारण की सकाळी मुलांची शाळेत जायची गडबड असते, त्यांना डबेसुद्धा बनवून द्यावे लागतात। कारण की सकाळी जातात तर ते मुलं डायरेक्ट संध्याकाळीच घरी येतात आणि मग मध्ये खूप गॅप असतो, त्यामुळे त्यांना भूक लागते आणि डबा तर हा द्यावाच लागतो। म्हणून सर्वात अगोदर मी जेवण बनवून घेते आणि त्यांचे डबे तयार करते। मग मुलं शाळेत गेल्याच्या नंतर मी बाकीच्या कामांकडे वळते। मग त्यानंतर माझा नाश्ता होतो आणि नाश्ता झाल्याच्या नंतर मी देवपूजा करायला घेते, कारण की आपल्या पोटामध्ये जर काही असेल तर आपण बाकीची कामं करू शकतो। रिकाम्या पोटाने आपण काही करू शकत नाही, कारण की सकाळची कामं सर्व आवरेपर्यंत मला खूप वेळ झालेला असतो अगोदरच आणि भूकसुद्धा खूप लागलेली असते। म्हणून मी अगोदर माझा नाश्ता करून घेते आणि त्यानंतर देवपूजा करायला लागते, कारण की देवपूजा करायला सुद्धा 1.5 तास जातो आणि मग ह्यामध्ये खूप उशीर होतो। देवपूजा करत बसले की अजून जास्त उशीर होतो आणि मग भूक सहन होत नाही आणि मग कशी मग जास्तच चिडचिड होते आणि मध्येच कोण आलं तर मग नाश्तासुद्धा करायचा राहून जातो। त्यामुळे अगोदर आपण आपलं पोट भरून घ्यायचं आणि मग नंतरच बाकीची कामं करायला सुरुवात करायची। तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला? तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।